नमस्कार, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. थंडीचे दिवस चालू आहेत आणि या थंडीच्या दिवसांमध्ये आपण खारी खोबऱ्याचे लाडू बनवतो. पण हो, हे लाडू सर्वांना सूट होतील असं नाही. बहुतेक जणांना या लाडूचा त्रासही होतो. मग अशांसाठी काय? तर हे बघा, इथे आपण त्या मखाण्याची प्रोटीन पावडर बनवणार आहोत, जी आपल्याला दुधासोबत घ्यायची आहे. चला तर मग आपण याची झटपट रेसिपी बघून घेऊया. इथे मी अर्धा वाटी अक्रोड घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, 2 चमचे खसखस घेतलेली आहे, 2-3 चमचे तीळ घेतलेले आहेत, पिस्ता घेतलेला आहे आणि इथे मी एक मोठा बाउल मखाना घेतलेले आहेत. आता इथे कढईमध्ये आपण मखाना घालून याला अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी छान भाजून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा जो मखाना आहे तो अगदी मस्त कुरकुरीत होईल. हे बघा, खूप जास्त भाजायचं नाहीये, फक्त आपण त्याला गरम करून घ्यायचं आहे. इथे आपला मखाना जो आहे तो छान भाजून झालेला आहे. आता याला एका मी बाउलमध्ये काढून घेते. गॅसवरती पुन्हा कढई ठेवून त्यामध्ये आपण काजू घालून घेणार आहोत. काजू छान भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त लाल करायची नाही, फक्त गरम करायचे आहेत आपल्याला या सर्व वस्तू. इथे मी काजू भाजून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपण कढईमध्ये बदाम घालून घेणार आहोत. हे बघा, बदामही आपल्याला अगदी छान भाजून घ्यायचे आहेत. इथे बदामही काढून घेतले. आता कढईमध्ये आपण अक्रोड घालून घेऊया. अक्रोडे आपण छान भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे अक्रोड सुद्धा आपण अगदी मस्त भाजून घेतलेले आहेत. आता इथे कढईमध्ये खसखस आणि तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे. हे बघा, इथे खसखस आणि तीळ आपले अगदी छान तडतडलेले आहेत. आता तीळ आणि खसखसही आपण काढून घेऊया. कढईमध्ये आपण पिस्ताही गरम करून घ्यायचा आहे. थंडीच्या दिवसामध्ये ही मखाना पावडर शरीराला अगदी छान ऊर्जा देते. तुम्ही सुद्धा नक्की एकदा तरी करून बघा. आता इथे आपला हा पिस्ता सुद्धा अगदी छान भाजलेला आहे. काढून घेऊया. हे बघा, इथे आपण मखाना अगदी छान कुरकुरीत असा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत झालेला आहे हा मखाना. आता यामध्ये बदाम घालून घ्यायचे, काजू, अक्रोड, पिस्ता, तीळ आणि खसखस, या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला अगदी छान थंड करून घ्यायच्या आहेत. हे बघा, या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या गरम आहेत. त्या थंड झाल्या की मग आपण यांना मिक्सरला फिरवून
याची अगदी छान बारीक पावडर तयार करून घेणार आहोत. हे बघा अगदी छान. याची आता आपण छान मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे. ही बघा, ही मखाना पावडर आपण मिक्सरला अगदी छान मस्त बारीक फिरवून घेतलेली आहे. अगदी छान बारीक करून घ्यायची. ही पावडर बारीक करून घेतल्यानंतर आपण हिला एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची आहे. आणि रोज सकाळी आपण ही पावडर दुधासोबत घेणार आहोत. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही दुधामध्ये ही पावडर अगदी छान आवडेल. ही बघा, आता या बरणीला आपण घट्ट झाकण लावून ठेवणार आहोत. आता सकाळी आपण एका कपामध्ये 1 ते 2 चमचा ही मखाना पावडर घेणार आहोत. आणि त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. दूध गरम करत असतानाच आपण त्यामध्ये साखर घालून घ्यायची. आणि आपलं हे मखाना प्रोटीन मिल्क अगदी छान तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू.